आपल्याला माहिती आहे की नुकतीच म्हाडाच्या पुणे मंडळाकडून जवळजवळ 6294 घरांची लॉटरी जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकल्पासाठी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। आणि त्याच्यापैकी अतिशय एक महत्त्वाचे ठिकाण मित्रांनो ते म्हणजे वारीवन प्रोजेक्ट जो काही 856A आणि 856B वारीवन इन्क्लुझिव्ह हाऊसिंग किंवा वारीवन हाऊसिंग सोसायटी जे काही आहे त्या ठिकाणी जवळजवळ 1 BHK आणि 2 BHKची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। आणि आपण मित्रांनो याच प्रकल्पाचा आज सविस्तर आढावा घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। आता मी ज्या ठिकाणी उभा आहे मित्रांनो हेच आहे वारीवन प्रकल्पाचं एंट्रन्स आहे। एंट्रन्सला मी उभा आहे। मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जाणार आहे। सगळे प्रकल्पाचे डिटेल्स काय आहेत किंवा म्हाडाचे डिटेल्स काय सगळे मी तुम्हाला डिटेल दाखवणार आहे। इथून एंट्री केल्यानंतर मित्रांनो आतमध्ये सेपरेट बंगल्याचा एक बंगलो प्रोजेक्ट आहे तो तर मी तुम्हाला दाखवणार नाही कारण तो म्हाडाचा नाही आहे, पण जी म्हाडाची इमारत आहे तर तुम्ही इथून पाहू शकता। या ठिकाणी जे काही काम सुरू आहे याच ठिकाणी हीच आहे म्हाडाची इमारत ज्या ठिकाणी म्हाडाची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। आणि जे काही डिटेल्स आहेत मित्रांनो पहिले मी तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे, पण अगोदर आता पहा मित्रांनो या ठिकाणी वारीवना जे काही प्रकल्प आहे त्याचा आपण आढावा बघतोय, तपशील बघतोय। त्या ठिकाणी इमारतीचं स्ट्रक्चर अशा प्रकारे असणार आहे। अशा प्रकारची ही इमारत तयार झाल्यानंतर दिसणार आहे, लक्षात घ्या। कारण जे काही इमेज आहे ते अजून बरेच काम सुरू आहे तिकडे आपण पाहिलेलं आहे, त्याच्यामुळे जे काही कन्स्ट्रक्शन वर्क आहे त्याला बराच वेळ लागणार आहे। आता या ठिकाणी पहा जे काही 856A 856A वारीवना सोशल हाऊसिंग 1 PMRD 1 BHK कॅटेगरी सगळ्याच कॅटेगरीसाठी घरे आहेत मित्रांनो। बिल्डअप एरिया 42.27 ते 42.96 स्क्वेअर मीटर, कार्पेट एरिया 28.15 स्क्वेअर मीटर, किंमत आहे 12,66,000 ते 12,86,000 रुपये। आणि त्याच्यानंतर EMD तुम्हाला भरायची 15,000 रुपये, कारण ही जी काय घरे आहेत ती आपल्याला माहिती आहे की LIG उत्पन्न गटाकरिता आहेत। टोटल घरे आहेत मित्रांनो 76 आणि रेरा क्रमांक देण्यात आलेला नाहीये, त्याच्यामुळे इतर माहिती आपण घेण्याचा प्रयत्न केला पण मिळाली नाही। नक्की जरी ठिकाणी अशा प्रकारचा हा प्रकल्प आहे। आता आपण फ्लोर प्लॅन पाहूया नेमका कशा प्रकारचा आहे तो। तर अशा प्रकारचा हा फ्लोर प्लॅन आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी 1 BHKची घरे या ठिकाणी आहेत आणि 2 BHKची घरे इकडे देण्यात आलेली आहेत। तर याच्यामध्ये सुद्धा ही सगळी साइड इकडची पूर्ण साइड ही 2 BHKची घरे आहेत। इकडे तुम्ही पाहू शकता ही सगळी 1 BHK 1 BHK 1 BHK या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। आता मी इथून एंट्री केलेली आहे, या पायऱ्याने वरती आलेलो आहे। इथून एंट्री केल्यानंतर आपण आतमध्ये आलेलो इथे येऊन इकडे गेलो, इथून तुम्हाला हा फ्लॅट मी दाखवणार आहे जो 2 BHK आहे। इकडे सुद्धा सेम आहे स्ट्रक्चर, त्याच्यानंतर 1 BHK साठी आपण इकडे आलोय। हा 1 BHK मी तुम्हाला आज दाखवणार आहे। 1 BHK स्ट्रक्चर नॉर्मल आहे मित्रांनो, टिपिकल जे स्ट्रक्चर असतं तसं आहे। तुम्ही एंट्री केल्यानंतर हॉल आहे, हॉलच्या नंतर इकडे किचन एरिया देण्यात आलेला या साईडला। इथून एंट्री हे लिव्हिंग रूम किचन, इथे आल्यानंतर इथे वॉशरूम आहे, इथे वॉशरूम आहे, इथे बेडरूम देण्यात आलेलं आहे। टॉयलेट बाथरूम इथे कॉमन आहे आणि इथे बेडरूम देण्यात आलेलं आहे। त्याशिवाय 2 BHK जर तुम्हाला पाहायचं तर इथे तुम्ही पाहू शकता एंट्री केल्यानंतर लिव्हिंग रूम, इकडे किचन एरिया देण्यात आलेला आहे, इकडे किचन, इथे फर्स्ट बेडरूम आहे जो मास्टर बेड आहे, सॉरी इकडे कॉमन बेड आहे आणि इथे मास्टर बेड देण्यात आलेला आहे। अशा प्रकारचा हा फ्लोर प्लॅन आहे मित्रांनो जो 1 BHK आणि 2 BHK साठीचा आहे। याच्यानंतर 2 BHK ची माहिती पाहूया। 2 BHK चे जे काही 856B या ठिकाणी 2 BHK ची घरे 55 घरे मित्रांनो, तुम्हाला थोडे डिटेल मी झूम करून दाखवतो। त्या ठिकाणी पहा सगळ्याच कॅटेगरीचे घरे आहेत। बिल्डअप एरिया 67.61 ते 69.7 स्क्वेअर मीटर,
कार्पेट एरिया 43.90 ते 44.66 स्क्वेअर मीटर. किंमत आहे मित्रांनो 20,24,800 ते 20,68,600. EMD तुम्हाला भरायचे 20,000 रुपये. टोटल घरे आहेत मित्रांनो 55 या ठिकाणी फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तर 856 ए जे आहे मित्रांनो, ए मी LIG बोललो, 856 ए जो आहे तो EW साठी आहे आणि 856 बी जो आहे तो LIG साठी आहे, लक्षात घ्या. आणि 55 घरे उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे स्ट्रक्चर आपण जे काही आहे बाकीची माहिती फ्लोर प्लॅन आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. आपण सरळ सरळ सॅम्पल फ्लॅटकडे वळूया. आता नेमका आतमध्ये प्रकल्प कसा आहे, घरे कशी आहेत, काम कसं सुरू आहे, ही सगळी माहिती आतमध्ये घेऊन जाणार आहोत आणि मी तुम्हाला ती संपूर्ण माहिती दाखवणार आहे. चला तर. तर मित्रांनो, आपण त्या प्रकल्पाच्या आतमध्ये आलेलो आहोत आणि नेमकं प्रकल्प कसा आहे तर मागे पाहू शकता, हाच आहे जो काही म्हाडाचा प्रकल्प आहे. मी तुम्हाला प्रकल्पाच्या आतमध्ये घेऊन जातो आणि दाखवतो नेमकं येथील काम कशा प्रकारे सुरू आहे, सॅम्पल फ्लॅट कसा आहे किंवा इतर जे काही कामाचं जे काही स्थिती आहे ती कशी आहे हे मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. चला तर. तर हीच आहे मित्रांनो इमारत, ज्या इमारतीमध्ये आपण आता एंट्री करणार आहोत. खरं तर काम सुरू असल्यामुळे हे बरोबर प्रॉपरली आपल्याला कळणार नाही. खाली पार्किंग स्पेस दिलेली आहे, स्टिल्ट पार्किंग आहे मित्रांनो खाली, आणि त्याच्यानंतर वरती फ्लॅट बनवण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे पार्किंगचा बऱ्याच अंशी इथे प्रश्न मिटणार आहे. इथून स्टेअरकेसने आपल्याला वरती जायचं आहे. हा सगळा पार्किंग लॉट तुम्ही पाहू शकता. इथून स्टेअरकेसने वरती जायचं आहे. वरती गेल्यानंतर आपल्याला म्हणजे एका बाजूला 1 BHK, एका बाजूला 2 BHKची घरे देण्यात आलेली आहेत. तर एकंदरीत आता इथून आपण लेफ्टला जाऊया. लेफ्टला गेल्यानंतर आपल्याला 2 BHKची घरे मिळणार आहेत आणि राईटला 1 BHKची घरे आहेत. इथे तुम्ही व्यवस्थित इथून गेल्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर परत इथून आपल्याला लेफ्टला वळायचं आहे. सगळी घरे आहेत मित्रांनो, पण आपण एकच फ्लॅट आपण पाहणार आहोत. जसं मी सांगितलं, इथे पहा 1 BHKचा फ्लॅट पाहण्यासाठी आपल्याला आता आतमध्ये एंट्री करताना इथून गेल्यानंतर पहिला 2 BHK आपण पाहूया, त्याच्यानंतर आपण 1 BHK पाहूया. आता इथे बघा तुम्ही लेफ्ट साईडला 2 BHKचा फ्लॅट आहे. एंट्री केल्यानंतर ही थोडीशी स्पेस आहे तुम्हाला शूज वगैरे ठेवण्यासाठी किंवा इतर याच्यासाठी म्हणा, आणि बाजूला समोरसुद्धा इतर फ्लॅट आहेत. आता आतमध्ये गेल्यानंतर हा लिव्हिंग रूम आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे लिव्हिंग रूम विथ बाल्कनी आहे, छोटीशी बाल्कनी पण देण्यात आलेली आहे. या बाजूला आपल्याला किचन देण्यात आलेलं आहे मित्रांनो. तुम्ही किचन मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. किचनला सुद्धा ड्राय बाल्कनी देण्यात आलेली आहे. ती एक प्लस पॉईंट या ठिकाणी आपल्याला नक्कीच दिसून येते. इथे पण तुम्ही पाहू शकता. आणि हा किचन एरिया आहे जो लिव्हिंग रूमला लागूनच आहे. आता जो पहिला बेडरूम आहे, जो काही बेडरूम आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, फर्स्ट बेडरूम आहे. इथे सुद्धा अटॅच जे काही आहे कॉमन टॉयलेट बाथरूम देण्यात आलेला आहे. तर हा तुम्ही पाहू शकता जो फर्स्ट बेडरूम आहे. छोटा जरी असली साईज छोटी आहे, एवढी मोठी नाही वाटत आहे, पण खिडकी वगैरे आहे, व्यवस्थित मोठी खिडकी देण्यात आलेली आहे. तर हा आहे फर्स्ट बेडरूम. त्याच्यानंतर मित्रांनो ह्याचं काम जसं मी सांगितलं की काम चालू आहे. रेडीमेड आपल्याला फ्लॅट किंवा सॅम्पल बघायला मिळाले नाही आहे. इथे बाल्कनी देण्यात आलेली आहे, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. आणि त्या बाल्कनीचा प्रश्न केला जातो. बाल्कनीसुद्धा या ठिकाणी नक्कीच उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर हॉलच्या बाजूलाच जो मास्टर बेड आहे, मास्टर बेडसुद्धा देण्यात आलेला आहे. तुम्ही पाहू शकता हा मास्टर बेड आहे. इथून जे काही पुढे गावचा लुक आहे तो आपल्याला इथून दिसून येतो. उरसे गाव जे काय आहे ते इथून दिसतं, म्हणजे मंदिर वगैरे, कळस, मंदिराचा कळस वगैरे, तर ते उरसे गाव आहे. आणि गावाच्या बाहेरच हा प्रकल्प या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आता तुम्ही मास्टर बेडरूम, अटॅच टॉयलेट बाथरूम आहे, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. अशा प्रकारचं अजून काम सांगितलं की ते तुम्हाला आयडिया फक्त यावी यासाठी हा फ्लॅट दाखवतो, कारण बऱ्याच अंशी समजून घ्यायला थोडा वेळ लागू शकतो. फ्लॅट नेमका कसा आहे, स्ट्रक्चर, किचनचा ओटा तयार नाही आहे किंवा टॉयलेट बाथरूम जे आहे ते अजून तयार झालेले नाही आहेत. एकंदरीत अशा प्रकारचा हा फ्लॅट या ठिकाणी 2 BHKचा फ्लॅट आहे मित्रांनो, देण्यात आलेला आहे. आता याच्यानंतर अनेकांना प्रश्न पडला असेल की 1 BHKची फ्लॅट कशी असेल, तोही मी तुम्हाला दाखवण्याचा. इथून बाहेर आपण पडूया. पहिलं इथून बाहेर आल्यानंतर जो काही पॅसेज आहे तो पॅसेज आहे, त्याच्यानंतर आपण सरळ पॅसेजपासून पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर आपल्याला राईटला वळायचं आहे. राईटला वळल्यानंतर जो काही मेन एंट्रन्स एरिया आहे, स्टेअरकेस वगैरे, तिथे आपण जाऊया. इथे लिफ्ट एरिया मित्रांनो, इथे या ठिकाणी लिफ्ट देण्यात आलेले आहेत. इथे मेन एंट्रन्स आहे, स्टेअरकेसचा एरिया आहे.
आणि या साईडला डाव्या साईडला इथे 1 BHKचे फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तर अशा प्रकारचं हे स्ट्रक्चर आहे, तुम्ही पाहू शकता. आता या ठिकाणी छोटी बाल्कनी आहे, मोठी बाल्कनी नाही आहे. 2 BHKची बाल्कनी मोठी आहे. इथे किचन देण्यात आलेलं आहे. इथे पहा किचन एरिया आहे. इथे अजून किचनचा ओटा वगैरे प्लॅटफॉर्म अजून तयार नाही आहे, पण तयार होईल. आणि इकडे छोटीशी बाल्कनी आहे, मोठी नाही आहे. 1 BHKची मोठी आहे, पण 2 BHKची मोठी बाल्कनी आहे, पण 1 BHKची छोटी आहे. इकडे तुम्ही पाहू शकता जे काही उर्से टोल नाका आहे, तळेगाव टोल नाका, तो एरिया इकडे दिसतोय. टोल नाका जे दिसला नाही, पण तोच बाजूचा तुम्हाला समोरचा परिसर तुम्हाला नक्कीच दिसेल. इथे आतमध्ये आल्यानंतर कॉमन टॉयलेट बाथरूम आहेत, कॉमन एरिया आहे जो वापरण्यासाठी आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला बेडरूम देण्यात आलेला आहे. आता बेडरूमचं तुम्ही पाहिलं तर तो काय मास्टर बेडरूम वगैरे नाही आहे, पण नॉर्मल बेडरूम आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा हा बेड आहे. तर जेव्हा याचं प्लास्टर होईल तेव्हा आपल्याला एक अंदाज येईल, क्लिअर अंदाज येईल, बरोबर ते आपल्याला ते इमेजेस पाहायला नक्कीच मिळू शकतात. पण बघूया नेमका त्याचं प्लास्टर वगैरे कधीपर्यंत होऊ शकतं, कारण आरेराचा नंबर आपल्याला मिळाला नसल्यामुळे आपल्याला हे नक्की सांगता येत नाही आहे कधीपर्यंत पोझिशन होऊ शकतं. पण लवकरच जसं आता घराचा अंदाज तुम्हाला माहिती आहे की अजून 1-2 वर्ष नक्कीच याला लागू शकतो. तर आता थोडक्यात गुगल मॅपच्या सहाय्याने पाहूया मित्रांनो, नेमका तो प्रकल्प कुठे आहे तो हे पाहू शकता तुम्ही. इकडे पुणे शहर आहे, पुणे शहरापासून तुम्ही पाहू शकता हा जो काही आहे मुंबई बेंगलोर हायवे आहे. वाकड बस स्टॉप पासून वाकड एसी स्टँड पासून मी तुम्हाला ते लोकेशन दाखवणार आहे. तर मी थोडं झूम करतो, याला प्रॉपरली बघून घ्या, कारण उर्से टोल नाक्यापासून जवळ आहे मित्रांनो ते. इथून पहा वाकड बस स्टँड पासून आलात पुढे गेलात तर रावेत आहे. रावेच्या नंतर पुढे गेल्यानंतर सोमाटणे फाटा आहे. सोमाटणे फाट्यावरून तुम्हाला लेफ्ट टर्न घ्यायचा आहे इथून. म्हणजे जुन्या मुंबई पुणे हायवेन जायचं तुम्हाला. नवीन मुंबई पुणे हायवेन गेला तर तुम्हाला रूट भेटणार नाही. तर जुन्या मुंबई पुणे हायवेन गेला तर असं इथून सोमाटणे फाट्यापासून तुम्हाला इकडे उर्सेला रस्ता जाणार आहे. आणि त्या उर्सेपासूनच जे काही उर्से टोल प्लाझा आहे, तुम्हाला उर्से टोल प्लाझाचा रस्ता सुद्धा दाखवतो मी. इथे आहे उर्से टोल प्लाझा आहे इथे. इथून हा प्रकल्प जवळ आहे, पण आतमधून कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे आपल्याला इकडून फिरून जावं लागत आहे. तर तुम्ही या रूटनी पण येऊ शकता, बाय रोड या रूटनी पण असं इकडून येऊ शकता. आम्ही ह्याच रूटने आलो होतो, उर्से तळेगाव जो काही रोड आहे त्या रोडने आल्यानंतर मित्रांनो इकडे तुम्ही पाहू शकता इथे तो प्रकल्प आहे. इथे उर्से टोल नाका आहे. इथून तुम्ही टोल नाक्यापासून तळेगावच्या रोडने गेल्यानंतर युटर्न घेऊन इकडे यायचं आहे. इथे आल्यानंतर इथे जो काय तो उर्सेचा प्रकल्प आहे. आता हा बेंगलोर प्रकल्प आहे मित्रांनो. बरेच जे काही बेंगलोरचे प्रकल्प या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. इथे मेन बुकिंग ऑफिस आहे जिथे आपण गेलेलो होतो, आणि सगळा बेंगलोर प्लॉट आहे. बेंगलोर सगळे या ठिकाणी उपलब्ध आहेत. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, म्हाडाची इमारत कुठे आहे? तर म्हाडाची इमारत या ठिकाणी आहे मित्रांनो. इथे एंट्रन्स जिथून एंट्री करतो त्या एंट्रन्सच्या बाजूलाच इथेच म्हाडाची वेगळी इमारत देण्यात आलेली आहे. इथेच ती घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. आणि ह्याचाच आपण सविस्तर आढावा पाहतो मित्रांनो, कारण अनेकांना माहित नव्हतं की नेमका हा प्रकल्प आहे कुठे. इथे ते लोकेशन आहे. आता नेमकं याच्या संदर्भातल्या मार्केट रेटचा आम्ही विचार केला, माहिती घेण्याचा प्रयत्न केला, पण 1 BHKचा मला मार्केट रेट आढळून आला नाही. कारण इतर प्रकल्प इथे जवळपास कुठे नाही दिसले नाही मित्रांनो. कारण नवीन प्रकल्प असतील असं वाटलं होतं, पण इथे फक्त वारिवनाचा प्रकल्प आहे. बाकीचे इतर कन्स्ट्रक्शन प्रकल्प या ठिकाणी अद्यापही नाहीयेत. त्याच्यामुळं मार्केट रेट कम्पॅरिझन करू शकणार नाहीये. साधारणतः तुमचे जर ते बेंगलोर प्लॉट पाहिले तर 3 म्हणजे 2.5-3 कोटीपासून पुढे बेंगलोर प्लॉट आहेत. परंतु आपल्याला फक्त 1 BHKची माहिती पाहिजे होती, 2 BHKची माहिती पाहिजे होती, जी आपल्याला मिळालेली नाही. आणि त्याच्याशिवाय जे काही इतर ठिकाण आहेत तुम्ही बाकीची ठिकाणं पाहू शकता. म्हणजे आजूबाजूचे लोकॅलिटी डेव्हलपमेंट व्हायला अजून बराच वेळ लागणार आहे, सगळा एरिया डेव्हलप व्हायला. पण नक्कीच बरीच गर्दी होती या ठिकाणी बुकिंगसाठी, किंवा व्हिजिटरची बरीच ये जा होती त्या ठिकाणी. पण एकंदरीत तुम्हाला फक्त म्हाडाच्याच प्रकल्पाला व्हिजिट करण्यासाठी ही सगळी माहिती आपण देत आहोत. तर नक्कीच या ठिकाणी उर्से जो काय PMRD या ठिकाणचा आपण प्रकल्प आज पाहिलेला आहे. तर मित्रांनो, आज आपण म्हाडाचा जो काही प्रकल्प आहे वारिवन सोशल हाऊसिंग उर्से या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे, आणि येथील सगळे अपडेट्स आपण पाहिलेले आहेत. पुढील भागामध्ये आपण नवीन ठिकाणी जाणार आहोत, आणि जेवढे काही म्हाडाचे प्रकल्प आहेत प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या ठिकाणचे जे काही डिटेल्स आहेत ते संपूर्ण डिटेल्स मी लवकरच घेऊन येणार आहे. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.